हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। त्याविषयीची आपण अपडेट या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता 50% रिक्त पदांमुळे आरोग्य विभागच विकलांग झालेला आहे, अशी अपडेट ही लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती। तर गाइज, या कंप्लीट अपडेटमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने रिक्त जागा ज्या आहेत त्या आणखी वाढत चाललेल्या आहेत, परंतु तरीसुद्धा जे जिल्हा परिषदेद्वारे होणारी आरोग्य विभागाची पदभरती आहे यामध्ये कुठलीही नवीन अपडेट समोर येत नाही आहे। ग्रामीण विभागाचे आरोग्य हे शासकीय आरोग्य यंत्रणेवरच अवलंबून असल्याने ही यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे। मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणाच विकलांग झाली आहे। आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तब्बल 50% पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला असून त्यांचेच आरोग्य बिघडण्यासारखी स्थिती आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे याद्वारे शासनाने ग्रामस्थांना थेट गावात मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे। मात्र अपुऱ्या संख्याबळामुळे आहे त्या आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे। नोव्हेंबर 2023 अखेर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची 2295 पदे मंजूर आहेत। त्यातील 1140 पदे भरलेली असून तब्बल 1155 पदे रिक्त आहेत। अतिरिक्त व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांची 3 पदे मंजूर आहेत, ती सर्व रिक्त आहेत आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची 14 पैकी 5 पदे ही रिक्त आहेत। PHCच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची 207 पदे मंजूर आहेत, त्यातील 88 पदे ही रिक्त आहेत। गट ब मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची 17 पैकी 3 पदे रिक्त आहेत। दुसरीकडे उपकेंद्रावर कंत्राटी पद्धतीने समुदाय आरोग्य अधिकारी नेमलेले आहेत। महिला आरोग्य सेविकांची 993 पदे मंजूर आहेत, त्यातील 583 रिक्त आहेत। पुरुष आरोग्य सेवकांची मंजूर 571 पैकी 311 पदे ही रिक्त आहेत। तर अशा पद्धतीने अहमदनगर जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागाची 2295 पदे ही मंजूर असताना देखील 1155 पदे ही रिक्त आहेत आणि या सर्व कारणामुळे कार्यरत आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जास्त कामाचा ताण येत आहे आणि त्यांची ओढाताण होत आहे। यामध्ये आरोग्य विभागातील जे गट क आणि गट ड च्या एक्झाम्स झालेल्या आहेत त्यांची पुढील अपडेट नक्कीच येणार आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कोणीही वेळापत्रक सुद्धा प्रसिद्ध करायला तयार नाही आहे। वेळापत्रक हे बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडलेले आहे। जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गाच्या एक्झाम्स ह्या होत आहेत, परंतु देखील आरोग्य विभागातील जी महत्त्वाची पदे आहेत जसे की आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला, त्याचबरोबरच इतरही आरोग्य विभागातील पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक देखील अजूनही जिल्हा परिषदेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले नाही। पदभरतीत ही पदे अजूनही लटकलेलीच आहेत। शासनाने सध्या जिल्हा परिषदांच्या क गटातील पदभरती सुरू केलेली आहेत। यात अहमदनगर जिल्हा परिषदेचे 937 पदे भरायची असून यात 727 पदे केवळ आरोग्याचीच आहेत। यात इतर पदांसाठी परीक्षा झाली, मात्र अजून आरोग्याच्या पदांचे वेळापत्रकच जाहीर झालेले नाही, म्हणजे आरोग्य विभागाची साडेसाती येथेही संपलेली नाही। जिल्हा परिषदेची विविध आरोग्य विभागातील संवर्गाची परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले नसल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर ताण येत आहेच, परंतु ज्या परीक्षार्थ्यांनी या पदासाठी अर्ज केलेले आहेत त्यांना सुद्धा काळजी वाटत आहे की नेमक्या कधीपर्यंत आमच्या परीक्षा होऊ शकतात। तर गाइज, याबाबतची अपडेट कधीही समोर आली, कधीही जर का जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध पदभरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले तर त्याबाबतची महत्त्वाची माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर सर्वात अगोदर मिळणार आहे। म्हणून जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी। तर गाइज, जी आपली आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची परीक्षा झालेली आहे, आन्सर की जे उत्तर तालिका आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि परीक्षार्थ्यांना टाइम सुद्धा दिलेला होता आक्षेप आणि हरकती नोंदविण्यासाठी आणि जे काही तारीख देण्यात आलेली होती ती आता संपलेली आहे। बऱ्याच परीक्षार्थ्यांनी विविध प्रश्नांवर, विविध पर्यायांवर आक्षेप, हरकती नोंदविलेल्या आहेत। त्या सर्व हरकतींची आणि आक्षेपांची तपासणी जी आहे ही आता TCS कंपनीकडून करण्यात येणार आहे। त्यानंतर फायनल आन्सर की जी आहे ती रिलीज करण्यात येणार आहे आणि फायनल आन्सर की या महिन्यात किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कधीही रिलीज केल्या जाऊ शकते। याबाबतच्या अपडेट तुम्हाला नक्कीच चॅनलवर मिळणार आहेत। तर गाइज, ही संपूर्ण अपडेट आलेली होती आपल्या आरोग्य विभाग पदभरतीबाबतची, ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या आरोग्य विभागातील पदभरती आहेत त्याविषयीची
50% पदे अजूनही रिक्त आहेत आणि ज्या पदांसाठीची त्यांनी जाहिरात काढलेली आहे त्या पदांच्या जाहिरातीची सुद्धा परीक्षा अजून होत नाही आहे। त्यामुळे बऱ्याच परीक्षार्थ्यांना निराशा होत आहे। म्हणून जिल्हा परिषदेकडून लवकरात लवकर या सर्व पदांसाठीचे वेळापत्रक तरी प्रसिद्ध करावे, जेणेकरून सर्व परीक्षार्थ्यांना एक दिलासा मिळणार आहे। तर गाईज, ही एक नवीन अपडेट समोर आलेली होती आपल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील पदभरतीबाबतची, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी। थँक्यू ऑल।